काल आपण 7व्या अध्यायाला निरोप देऊन 8व्या अध्यायात पदार्पण करत आहोत. आज काय सांगितलं 7व्या अध्यायामध्ये की माया करून जाणं फार अवघड आहे. जीव स्वतःच्या बळावर माया करू शकत नाही. त्याच्यासाठी त्याला अनन्य भावाने देवाला भजलं पाहिजे, तर या माया नदीतून तरून जाता येईल. इथं ब्रह्मदेवासारख्याची फारकत होती, इंद्रासारख्याची फारकत होते, चंद्रासारख्याची फारकत होती. आणि त्याच्यासाठी मग तुम्हाला साह्य घ्यायला सांगितलेलं आहे. अनन्य भावाने शरण जाताना त्या चालीरीती शिकवण्यासाठी एका सद्गुरूचं सान्निध्य पाहिजे. कारण सद्गुरू वाचून संसारी तारक नसेच निष्पंकान कोणी. संसारातून तरणोपाय करण्यासाठी एका महात्म्याशिवाय तुम्हाला आपल्याला कोणी मार्ग दाखवू शकत नाही. आणि याच्यासाठी जगातल्या सगळ्या वाङ्मयाने मग कोणत्याही धर्माचा असू द्या, तिथं गुरुला एक मोठं स्थान दिले आहे. गुरु थोर म्हणावा की देव थोर म्हणावा, आधी नमस्कार कोणाशी करावा असा प्रश्न पडल्यानंतर उत्तर मिळालं, मला वाटते सद्गुरु थोर आहे, जयाच्या प्रसादे रघुर, देवाची गाडी घालून देतो त्यांना, तोच मी संशय करू शकतो. संशय आहे आपल्या डोक्यात. संशय हा शब्द आला का माणसाबद्दल संशय, जाती जातीबद्दल संशय, हा नाही संशय. संशय हाय हे रश्शी आहे का साप आहे, चांदी आहे का शिंपली आहे, लाट आहे का पाणी आहे, मीठ आहे का समुद्र आहे, आणि जग आहे का ब्रह्म आहे, हा संशय. याचाच आपल्या आणि याच्याबद्दल जे संशयात पडले म्हणून संशयावनी थोड. मग त्याबरोबर माया नदी तरून जाण्यासाठी सद्गुरूचं सान्निध्य पाहिजे. सद्गुरू म्हणजे काय? लोक म्हणतात आम्ही बी केलेत गुरु. गुरु म्हणजे एक फॅशन झालेली आहे आता. ही एक फॅशन झाली. जसे कपडे लत्ता घालणे, नटापट्टा करणे, ही जशी फॅशन तशी आम्ही बी गुरु केलेत. गुरु केले पण काय? जो तरुण नेतो, स्वतः तरुण दुसऱ्याला तारतो, त्याला सद्गुरू. संसारापासून सोडवी साचे, सद्गुरू आयचे नाव त्याचे. असा सद्गुरू अर्जुनाला भगवान कृष्ण प्राप्त झाले. आणि माया नदीतून तरुण जाण्यासाठी दुसरी गोष्ट नाही. मग ती ज्ञानाने तरुण जाता येते. ज्ञान अनन्य भावाने शरण झालं पाहिजे. ज्ञानी महात्म्याची लक्षणं सांगितली, अज्ञानी महात्म्याची लक्षणं सांगितली. आणि हे सगळं सांगता सांगता शेवटी जाता जाता देवानी एक 7 प्रश्नाबद्दल, अध्यात्म, आधी यज्ञ, आधी दैव काय, ही थोडी चुनचुन लागून दिली. आणि अशी लावून द्यायची असते. म्हणजे माणसाला काय असतं, जसं आपण पारायण करतो तेव्हा बाबा आपल्याला सांगतात आता पारायण पूर्ण झालं म्हणजे आता बांधून वर्षभर ठेवू नका, तर पुन्हा सुरुवातीच्या 5 ओळी वाचा. म्हणजे काय होईल? रिव्हिजन झाली पाहिजे, रिव्हिजन झाली पाहिजे. ज्यावेळेला शिक्षक सुद्धा शिकवायला जातो त्यावेळेला त्याची रिव्हिजन होती, त्याला आस्वाद म्हणतात. तसं आपण त्या गोष्टीची रिव्हिजन केल्यानंतर रोज एक दिवस आपण उंच पातळीवर जाऊ शकतो. असा जाता जाता 7वा अध्याय जाता जाता एक प्रश्न पडला अर्जुनाला. तो प्रश्न 8व्या अध्यायात विचारणार आहे. आता याच्यामध्ये मरणाच्या वेळेच्या घटना सांगितल्या आहेत. हा अध्याय म्हणजे मेलेल्या माणसाच्या उशाला पण लोक 7वा अध्याय वाचतात आणि 8वा अध्याय. मड्याला सुद्धा म्हणजे मेलेल्या माणसामध्ये चेंजेस करू शकतो असा 7वा अध्याय आहे. मेलेल्या माणसात, हो मेलेल्या माणसात, मेलेला ज्याला तुम्ही डिक्लेअर कराय तो ज्याच्यात नाही ना शरीरातून, तो मेलेला असा डिक्लेअर केलाय. आत्मा मेला असं तुम्ही डिक्लेअर केला. आमचा नाना मेला. नाना कशाला म्हणत होते तुम्ही? शरीराला म्हणत होते. पण खरं कशाला म्हणत होते तुम्ही? नाना. व्यवहार कोणाशी करत होते? आता शरीर आहे ना नानाचं, मग उठ ना नाना म्हणायचं. उठल का? म्हणजे नाना इनडायरेक्टली आत्म्याला म्हणत होते. स्वामी विवेकानंद म्हणतात आत्माच आत्म्यावर प्रेम करतो. मग तो आई मुलावर करतो, मुलगा आईवर करतो, नवरा बायकोवर करतो, बहीण भावावर करते. कशावर काय प्रेम करतोय? आत्मा आत्म्यावर कृपा करतो इनडायरेक्टली, पण आपल्याला कळत नाही. आणि ज्या दिवशी निघून गेला वारा त्यावेळेला हराय नाही पसारा, म्हणजे नाना पसारा. आता ज्याला नाना तो नाना जो आहे ना, तो जरी शरीरातून गेला तर तो शरीराच्या बाहेर जात नाही 13व्यापर्यंत. जर कोणी एखादा 10व्याला जातो, एखादा मैतीलाच जातो, पण 13व्यापर्यंत ते थांबून राहतो. तो तिथंच राहिलेला असतो. तो तिथं ऐकत असतो बरं का. जर आपण मड्याच्या बाजूला जर ज्ञानेश्वरी वाचली, ते मढ पण त्याच्यातलं जे चैतन्य आहे, तो जीव चैतन्य ते बाजूला बघतं. अरे मी मेलो म्हणून रडतायत, आई आता मी का नाही शरीरात घुसू शकत, उठू, त्याच्यावर परिवर्तन करू शकतं. तर आपल्यासारख्यांवर नाही बदल करू शकत का? असा 7वा अध्याय. मग 8व्या अध्यायात आपण सांगणार आहे कशाला काय म्हणतात. म्हणजे निशंक करायचे माऊलीला तुम्हाला आपल्याला. आणि एकदा निशंक झाला का, निशंक कधी होईल? निर्द्वंद्व कधी होईल? निशंक कधी होईल? विचारिता विचारलं पाहिजे कोणाला तरी आपण. आणि त्याच्यात काही कमीपणा नाही. आपल्याला काही सगळं आईच्या पोटात असताना आपण शिकून आलेले नाही. आणि आता जरी मोठे मोठे बाबा झाले असतात तर ते बी कोणाच्या तरी पायाजवळ बसले, त्यामुळे त्यांना ही स्टेप प्राप्त होईल. विचाराचा मग हृदय
काय स्थिरावला? निर्द्वंद्व निशंक विचाराचा म्हणजे सुखानंद, सुखाचा आनंद हृदयामध्ये स्थिरावेल. आणि जर आपण निशंक नाही झालो तर सुखानंद स्थिरावणार नाही. प्रवचनाला गेलो, वारीला गेलो, तीर्थयात्रेला गेलो तर त्यावेळेला प्राप्त होईल आणि नंतर धरसोड होईल. म्हणजे स्थिरावला पाहिजे तो स्थिरवण्यासाठी आपल्याला धर्मग्रंथाचं यथार्थ ज्ञान पाहिजे. आपल्याला वेळ मिळाला तर आपण धर्मग्रंथ वाचले पाहिजे. महाभारत, रामायण, जेवढे धर्मग्रंथ आहेत तो तुम्हाला एक एक पॉईंट त्याच्यातून देणार आणि तुमची ब्रह्मस्थिती दृढ करण्यासाठी तो कामी येणार आहे. अशा प्रकारचा जाता जाता अर्जुनाला 7 प्रश्न पडले. तो 8वा अध्याय. आणि आता 8व्या अध्यायामध्ये मरणकाली ज्या अवस्था असतात, ज्या माणसाच्या वासना असतात, त्या जन्माला त्याला जावं लागतं. म्हणून जीवाने या देहामध्ये त्या सगळ्या वासनेचा क्षय करावा. पूर्वीच्या काळात म्हणे मेलेला माणूस लवकर शिवत नव्हता. आणि आता ॲक्सिडेंटमध्ये झालेला उतार वयात, तरुण वयातच माणूस वारलेले लगेच शिवते. म्हणजे काय? त्याच्या या भोगाविषयीच्या ज्या अवस्था होत्या ना त्या भोगून तृप्त झाला. ज्याच्या पायात चप्पल नाही तो आमच्या गाडीमध्ये बसून चांगले चांगले मोबाईलवर तासून तास बोलतो, हे करतो का? गरीब येतो पण तरी सगळे भोग भोगून तृप्त झालेला, त्याला सगळ्याबद्दल तृप्ती झालेली. तसा जो तृप्तात्मा होतो तो शिवला जातो. म्हणजे जन्म मरणाच्या तडाख्यातून पार होतो. असा निर्द्वंद्वाने निशंक करण्याचा अर्जुनाच्या निमित्ताने तुम्हाला आपल्याला खऱ्या अर्थाने बोध आहे. अर्जुनाचे व्याजे निमित्ताने गीता प्रकाशनी श्रीराजे प्रकाशन झालं. कोणत्याही पुस्तकाचं प्रकाशन झालं. संसार एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. मग तुमचं आमचं जगाचं ओझं फिटलं, आम्ही जर त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेलो आहे, आम्ही जर अशा एका प्रवाहामध्ये जर मिक्स झालेलो आहे तर आमचं ओझं फिटलं असं आम्हाला कळालं पाहिजे ना. कृतार्थतेचा निश्वास. अशा प्रकारचा आपण आता 8व्या अध्यायात पदार्पण करतोय. काय सांगतात 8व्या अध्यायाचं संक्षिप्त रूपात बघूया आणि नंतर मग आपण 8व्या अध्यायाचे अमृत अनुभव हा जीव स्वयं ब्रह्म झालेला आहे आणि आता त्याला त्याचाच अनुभव तो प्रगट घेतो. अमृत अनुभव म्हणजे आपलाच आपण अनुभव घेतो. अमृताचे अनुभव, अमृत अनुभव वाचणे म्हणजे अनुभव आहे. अमृत अनुभव, अमृताचा अनुभव घ्यायचा आहे. म्हणजे कशाचा अनुभव घ्यायचा आहे? काय झालं आता? आवाज कमी येतो का? अमृताचा अनुभव आपल्याला आला पाहिजे. अमृत काढला तर त्याच्याचं पुढे काय होईल? मृत अवस्थाचा अनुभव आपल्याला सगळ्यांना आहे. आमचे आजोबा मेले, पंजोबा मेले, वडील जाणार, आम्ही जाणार, हा मृत अवस्थेचा अनुभव आहे. पण अमृत म्हणजे न मरणाऱ्याचा अनुभव हा ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतःचा अनुभव तो अमृत अनुभवात प्रगट केला. जीव चैतन्य वेगळं नाही. आत्मा जन्माला येतो, मरत नाही. जन्माला येतो, मरतो ही गोष्ट खरी नाही. आत्म्याला आनंद होतो, दुःख होतो, तो स्वयं पूर्णानंद आहे. मग त्याच्यासाठी ती गोष्ट कळून घ्यायची, त्याच्यासाठी तो अमृताचा अनुभव हा सिद्ध झालेला. म्हणजे ज्याला ती पूर्ण स्थिती प्राप्त झाली तोच त्याचा तो अधिकारी आहे, एरवी मात्र नाही. आणि याच्यामध्ये अमृत अनुभव नाही का? ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा अमृत अनुभव आहे. काही ठिकाणी येतो जिथं अद्वैताचं वर्णन चालले, ईश्वरन मी एक असं वर्णन चालले, त्या अद्वैताचा अनुभव. जिथं आपल्याला प्रबोध दिलाय ना, हा प्रबोधित माणूस अमृत अनुभवाचा अधिकारी. देव नाही ते कोण पूजी भक्त. भक्ताचं नातं संपलं पाहिजे. देवाचं त्या भक्ताच्या सापेक्ष देवाचं नाते आणि देवाच्या निमित्ताने भक्ताचं नाते, ही दोन्ही नाती संपतात त्याला खरा परमार्थ कळाल्याचं चिन्ह. देव भक्त, देव नाही ते कोण पूजी भक्त. देवच नाही तर कोण भक्त होणार? देवाचं सापेक्षतेने भक्त आहे. गुरुची नाही ठाव कोण शिष्याचं पुसत. गुरुच नाही तर शिष्य कोण? म्हणजे ही अद्वैत तत्वाचे आणि ही अद्वैत कळा जाणणारे अद्वैत कुसरी विरळात जाणे असे विरळे लोक आहेत. त्याचं असं मधून मधून बोललो कोणीतरी पण स्वतंत्रता आहे. कारण निशंक होण्यासाठी या सगळ्या गोष्टी आपल्या चालल्या. आपलं प्रयोजन ते जो निशंक होईल तो त्याचा उपयोग जगाला होणार, त्याच्या नातेवाईकांना होणार, आपतेष्टांना होणार. तुम्ही ज्या बिल्डिंगमध्ये राहणार, ज्या कुळामध्ये राहणार त्यांना त्याचा फायदा होणार. ज्या जातीत जन्माला आले त्या लोकांना तुमचा फायदा होण्यासाठी पहिला तुमचा फायदा झाला पाहिजे. असो आता काय म्हणतात आपण 7व्या अध्यायाचं पदार्पण 8व्या अध्यायात पदार्पण करताना सांगतात मागील अध्यायात मायेचे नदीच्या रूपकाने सविस्तर वर्णन करून ती तरुण जाण्यास माझ्या भक्तीशिवाय दुसरा कोणताच उपाय नाही. कारण त्या भक्तीनेच माझे आत्मतत्वाने साक्षात्कारात्मक ज्ञान होते. माझ्या भक्ती वाचून, भक्ती या शब्दामध्ये सुद्धा ती आणि की असा जॉईंट आहे. तसा देव आणि भक्त एक, त्याचं नाव खरं भक्ती. देव वेगळा आणि भक्त वेगळा असेल ना त्याला भक्ती नाही म्हणत.
तो देव आहे, मी भक्त आहे, त्याला म्हणत नाही. जसं 14व्या अध्यायात सांगितलं. हो का, तरंगुला आणू, आम्ही छोटे आहात आणि देवाचं व्यापक स्वरूप आहे, तरी पण त्याचंच अंश आमच्यामध्ये, म्हणजे अंश रूपाने आम्ही सुद्धा तोच आहोत. मीठ आहे, तुमच्या घरातलं 1 किलो मीठ आहे आणि अथांग सागर आहे. त्या सागरातले जे एका थेंबामध्ये किंवा एका लाटेमधले किंवा एका बादलीभर पाण्यामध्ये जे गुणधर्म आहेत तेच ते तुमच्या घरातल्या मिठामध्ये. कारण त्या मिठाचीच उत्पत्ती कशापासून झालेली आहे, म्हणजे ते त्याच्यामध्ये पूर्णपणे त्याच्यातले सगळे गुणधर्म आहेत. तसे आमचे ईश्वरातूनच निर्मिती झाली असल्यामुळं ईश्वरातून आमच्यामध्ये थोडा सुद्धा भेद नाही. फक्त समुद्र मोठा आहे आणि मीठ किलोवर दिसतंय, 1.5 किलो दिसतंय. विचार करून पहा, ते अव्यक्त होतं, ते व्यक्त दशेला आणलं. मीठ म्हणजे समुद्र कधी तुम्हाला गोणीत पिशवीत भरून आणता आला, पण युक्तीने जर केलं तर त्याला गोणीत भरून आणला. या हायवेने चाललो आपण मुलुंडकडे जाताना, तर तिकडच्या त्या साईडला दिसतं कोळी लोकांनी काय केलं, ते तिकडचं पाणी आटून ठेवलं. जसं भातशेतीची करतात ना, काय म्हणतात त्या भातशेतीच्या त्या हा, ती खाचरं त्या खाचरामध्ये पाणी साठून ठेवलं, बंद करून टाकलं उन्हाच्या उष्णतेने. ते नंतर आटून त्याचे मिठाचे खडे तयार होतात. आता मीठ म्हणजेच काय, समुद्र आहे. तसा जीवच कोण आहे, ईश्वर स्वरूप आहे, त्याला भक्ती म्हणतात. आणि अशी ज्याच्याकडे भक्ती नाही त्याला ज्ञानेश्वर महाराज हरिपाठामध्ये चपराक मारतात. अशी भक्ती नाही, मिठालाच कळायला पाहिजे मी सागराचं नाही ज्याची भक्ती. अशी ज्याची नाही भक्ती, ते जरी भक्त असले तरी ते पतित भक्त आहे, भक्त नाही. आणि ते हरीशीनं भजत, दैव हत कपाळ करंटे, देवाला भजत नाही. मग माळ घातली, हरिपाठ करतो, भजन कीर्तन करतो, व्रत कैवल्य उपवास करतो, एकादशीचा, पंढरपूरची वारी करतो, आळंदीची वारी करतो, तरी माऊली त्याला म्हणतात नाही ज्याची भक्ती, ते पतित भक्त आहेत. त्या भक्त लोक आहेत म्हणजे भक्त नाही, याला भक्ती म्हणतात. कारण पाण्याचं नदीचं रूपक करून मायेचं वर्णन केलं, कारण त्या भक्तीनेच माझे आत्मतत्वाने साक्षात्कारात्मक ज्ञान होतं. आणि त्या भक्तीलाच राधा राणी म्हटलेलं आहे. राधा म्हणजे काही बाई असं नाही, ते रूपक आहे. त्याचं प्रतीक करून इकडं, जसं देवाला कोण आवडत होती जास्त गवळणीमध्ये, तसं आता ते रूपक आहे. तसं आत्म्याला भक्ती आवडते, कारण ती ऐक्य रूपाने एकरूप होती. तिला पूर्णपणे ती त्याच्याच नादामध्ये विलीन झालेली होती, त्याचंच होतं. बरं, तुम्ही विषय दृष्टीने जर म्हणाल तर त्यांच्यात वयामध्ये कितीतरी परिवर्तन दाखवलं. तो लहान होता तेव्हापासून राधा राणी त्याला खेळवायला नेत होती. हा, म्हणजे भक्ती कोणाला खेळवायला नेत होती, देवाला खेळवायला नेत होती. राधा राधा करी बासरी, राधा राधा करी बासरी, देवासाठी राधा बावरी, देवासाठी राधा बावरी. राधा बावरी झाली देवासाठी, म्हणजे अनन्य भक्ती सांगितलेले. अनन्य भक्तीशिवाय दुसरा कोणताच उपाय नाही, कारण त्या भक्तीनेच माझे आत्मतत्वाने साक्षात्कारात्मक ज्ञान होते असे सांगून जीव स्वतःचा स्वस्वरूपाने ब्रह्मरूप असताना ते मला आत्मतत्वाने ओळखत नाही, देवच देवाला ओळखत नाही म्हणलं कमाल आहे. परंतु एकनिष्ठेने भक्ती करणारे भक्त मात्र ज्या परमात्म्याच्या अभेद साक्षात्कारात्मक ज्ञानाने जन्म मरणाधिक धर्मापासून मुक्त होऊन ब्रह्म, अध्यात्म, कर्म, आधिभूत, आदिदैव आणि आदियज्ञ यात यथार्थ जाणून ते योगयुक्त भक्त प्रयाणकाली मला जाणतात व मोक्षाला प्राप्त होतात. या महत्वपूर्ण विचारासह भक्ताच्या प्रयाणकाली ची स्थिती सांगते वेळी अर्जुन पूर्वीच्या भगवत भक्ताच्या वर्णनातच निमग्न होता. प्रयाणकाली काय स्थिती होणार आहे बरं, तुम्हाला एवढी अजून एक सांगतो. याच्यात ज्या सांगितलेल्या स्थिती आहे त्याच्या पलीकडे तुम्हाला नेऊन बसवले, कारण हा 8वा अध्याय चालू आणि एक 18वा अध्याय त्याच्यामध्ये सांगितलं, जो सर्व धर्मानं परित्यज्य मामेकं शरणं अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि. तुम्हाला शरण आला, तुला काहीच आठवायची गरज नाही, तुला त्याच शिकव. इथं तरी ह्या भक्ताला याच्यामध्ये 2 वर्ण आहेत वर्णन केलेले भक्तांचे. एक प्रवृत्ती मार्गाने भक्ती करणार आहे आणि एक निवृत्ती. आपण कोणत्या मार्गाची भक्ती करतो, जिनेलकर साहेब? आपण प्रवृत्ती मार्गातले भक्त आहोत का निवृत्ती मार्गातले भक्त आहोत? भक्त आहे दोन्ही. हा, प्रवृत्ती मार्ग काय बोलले बाबा, तुमचं काय म्हणणं? चांगलं जर तुम्ही सारखं जाणार निवृत्ती मार्गाची भक्ती करणार तुम्ही.
असं काय आपल्याला विचार आपली निवृत्ती मार्गाची भक्ती म्हणजे तुम्हाला निवृत्त म्हणजे काय तुम्हाला सांगतो. तुम्ही केलेल्या कर्माचं तुम्हाला कोणताही स्पर्श नाही. निवृत्त तुम्हाला जे चिटकतंय ते प्रवृत्तीमध्ये म्हणजे तुम्ही जन्म मरणाला कारण जे राहणार आहे ते प्रवृत्ती. आता तुम्ही निवृत्त तुमचे केले कर्म झाले ब्रह्मार्पण केले कर्म झाले नाही काय ते प्रमाणे सहज ती कर्मे झाली. तुम्हाला आपल्याला नामाच्या श्वासाने आणि ज्याला प्रबोध मिळाला तर तो त्याचं एक त्याला अजून एक युक्ती मिळाली का तुम्ही जे कर्म करताय तुमच्या जे कर्म होते ते तुम्ही करत नाही असं तुमचा दृढ निश्चय झाला पाहिजे प्रबोध झाला. कारण जे होते ते ईश्वरी सत्तेने होते आणि प्रकृती कर्म करते मी काही करत नाही. त्याच्यामुळे तुम्ही निवृत्त तुम्हाला काही स्पर्श करू शकत नाही. ज्यांनी काही गुन्हाच केला नाही त्याला पोलीस स्टेशनमध्ये बंद करता येत नाही. तसं जो आता आपण पोलीस स्टेशनमध्ये बंद आहेत सगळे आत्ताच्या कंडिशन या कर्माच्या जाळ्यामध्ये अटकलेले. कारण प्रवृत्ती मी आणि माझ्याने गुंतलेलो होतो. पण बाबांनी आपल्याला असं इंजेक्शन मारलेले पण काहीला तरी भूल चढलेली नाही. ऑपरेशन थिएटरमध्ये जाताना डॉक्टर विचारतो काय नाव आपलं कसं काय बरं आहे. ही सगळी प्रश्न उत्तरं जर त्यांनी व्यवस्थित उत्तर दिली तर त्याचं ऑपरेशन होतं का. तुमचं नाव काय तुमचं गाव काय कसं काय हे सगळ्या प्रश्नाची उत्तर दिली तर त्याचं ऑपरेशन होईल साहेब. हां कारण ते म्हणजे याला तर सुधी आलं हा बिन सुधी झाला नाही आहे का नाही. आता अरुण बाबाला इंजेक्शन द्यायला गेले डॉक्टर का ते विचारतात मग शिंदे धंदा कसं काय चाललाय कसं काय चाललंय बरं आहे का रिक्षाचा धंदा. आता ते डॉक्टर नादी लावून यांना टोचण्याचा प्रयत्न ते हे म्हणले डॉक्टर तुम्ही आता पहिले इंजेक्शन द्या मग धंद्याची वार्ता करू. म्हणजे ही डॉक्टरची टॅक्ट आहे तशी साधूची टॅक्ट आहे. गोडी गोडीने या रे अरे याला सोपी आहे या रे. आता ही सोपी आहे का आता आपल्याला कळायला लागले सोपं आहे. संसार करायला जेव्हा नवीन नवरा नवरी लग्न ठरलं तेव्हा कशी आनंदित होती माझ्या तेव्हा तशीच आनंदी होती. आता पडल्यानंतर कोणता अरे बापरे केवढं मोठं लचांडी हे असंच लचांडी. पण हे लचांडात तुम्ही गुंतणार नाही असं बाबांनी निवृत्ती मार्गाचं तुम्हाला प्रयोजन केलं. ती 8व्या अध्यायाच्या एंडला आहे ते आपल्याला कळणार आहे. आपण कशामध्ये बसतो हे आपल्याला कळलं ना कामच झालं. आपलं सीट आपल्याला कळलं पाहिजे. गाडीत कोणत्या सीटावर आपण बसायचं तरी सुद्धा आपल्याला असं सांगावं लागतं. गाडी भरताना पंढरपूरचा आळंदीला निघाले भजन म्हणणारे पुढं बसणार. अरे येऊच्या तुमचं डोकं चालव ना माणसाने. पुढं कोणाला घेतात भजन म्हणणाऱ्याला. मग ते म्हणतो आम्ही झोपणार आहे महाराज आम्ही मागचं सीट जाऊन पकडतो. कोण म्हणतो आम्ही वाकणार आहे मागं जाऊन पकडतो. काय भजन म्हणणाऱ्याला जर गाडीत पुढं चान्स आहे तर देवाकडं कुठं चान्स भेटणार तुम्हाला. मग भजन म्हणलं पाहिजे आपण. आणि भजन म्हणजे टाळपाक वाद याचं नाही भजन. सतत जे आपले चाललेले त्या श्वासावर आपलं कंट्रोलेशन राहिलं पाहिजे. आपण त्याच्यावर त्या आपल्या बोधावर कायम राहिलं पाहिजे बस. आणि कामधंदे शरीराला करू द्या ते त्याच्या मार्गाला ना आपण आपल्या मार्गाला. प्रयाणकाली मला जाणतात व मोक्षाला प्राप्त होतात. या महत्त्वपूर्ण विचाराचं भक्ताच्या प्रयाणकाली स्थिती सांगते. अर्जुन पूर्वीच्या भगवत भक्ताच्या वर्णनात निमग्न होता म्हणून ब्रह्म अध्यात्म इत्यादी पदाचे श्रवण करूनही पदार्थाचे यथार्थ ज्ञान अर्जुनास झाले नाही. देवाने सांगितलं पण तो घडीवर मागेच होता. तेव्हा पुढं काय घटना झाली कळत नाही. मग आपण म्हणतो हॅलो नीट ऐकलं नाही परत एकदा बोला. फोन होतं कधी नीट बोलूच नाही माणसाला. जर नीट कळालं नाही तर आपण हा म्हणतो तो म्हणतो याला तो सगळं कळालेलं आहे. तसं इथं झालेलं अर्जुनाला कळालं नाही तो मागच्या स्थितीत असल्यामुळे त्याचे विस्तारपूर्वक वर्णन तर्कशुद्ध संप्रदाययुक्त ज्ञान संपादन करण्याची अर्जुनास उत्कट इच्छा निर्माण झाली. कारण कोणत्याही विषयाचे शाब्दिक बौद्धिक असे परोक्ष ज्ञान बिनचूक स्वरूपाचे झाले म्हणजे त्या सध्याच्या उपायात जाणून त्या साध्याच्या उपायात जाणून साध्याची इच्छा करणाऱ्या साधकास ती साधना करणे शक्य होत असते. अंतयोग ब्रह्म अध्यात्माधिक समजून घेण्याकरता या अध्यायात प्रथम अर्जुनाचे प्रश्न आहेत त्याचे समाधान सांगून उपासकाच्या गमनाची अर्चिराधिक मार्ग बघा आता आल्या. एक अर्चिराधिक मार्ग सांगितले. ब्रह्म व अध्यात्माधिकास जाणून भक्त मधुरतेस पाहून प्रयाणकाली दुःखे त्यास होत नाही याविषयी अर्जुनाचे 7 प्रश्न विचारले. पण अर्जुनाचे प्रश्न विचारण्याबरोबर अर्जुनावर नितांत प्रेम असल्यामुळे कृपाळू श्री गुरुदेव त्याच्या प्रश्नाची उत्तरं देण्यास आरंभ करतात. हे आपण पाहतो. आपण निवड बाबाला विचारा ना काही गोष्ट. बाबा लगेच आपल्या घरातली कोणाशी पाहुण्याशी बोलणं चालू असेल ते कट करून लगेच आपल्याला सांगायला सुरुवात करणार का. कारण ज्याचं येड त्याला गोडे ते त्यांच्याशी एकरूप झालेले असल्यामुळे त्यांना ह्या विषयाची चर्चा करणारा माणूस आवडतो.
आणि आपल्याला सुद्धा त्याच विषयाची चर्चा करणारा आवडतो माणूस. कधंद्याच्या संसाराच्या चर्चा करणारा माणूस आवडतो आपल्याला. आपल्याला कोणता माणूस आवडतो? देवाबद्दल बोलणारा आवडतो. आता देवाविना काही बोलणेच नाही तुकाराम महाराज म्हणतात. बस झालं आता. एरवी लोकांनी म्हटले आपल्याला मुकाय तरी चालेल, हे व्रत आपल्याला पाळवायचं, एखादा तरी अर्जुनातून नियम जीवनात कर. आता देवाविना काही बोलणेच नाही तुकाराम महाराज. त्यावेळेला त्या वाचेचं सामर्थ्य काय येणार? तुमच्या चित्ताची चंचलता स्थिरावून जाणार. कारण देवाकडे गेलं का माणूस स्थिर होतं आणि बाहेर गेला का चंचल होतो. पहा, आता आपण 8व्या अध्यायात सुरुवात करतो. अर्जुन काय म्हणाला? हे पुरुषोत्तमा कृष्णा, ते ब्रह्म काय आहे? सोपाधिक आहे की निरुपाधिक आहे? आध्यात्मिकी शरीरात राहणारे अध्यात्म काय आहे? कर्म काय आहे? आणि अधिभूत म्हणजे भूतातील तत्व काय सांगितले आहे? आदिदैव कशाला म्हणतात? असा अर्जुनाने प्रश्न केलेला आहे. माऊलीने त्याच्यावर काय स्पष्टीकरण केलं पहा. मग अर्जुन म्हणतो, अहो देवा, ऐकले का? मी जे आता विचारित आहे ते मला स्पष्ट करून सांगावे. ते ब्रह्म कोणते? कर्म कशाचे नाव आहे? अथवा अध्यात्म कशाला म्हणतात ते सांगा. आदिभूत ते कसे आहे आणि यात अधिदैव ते कोणते आहे हे मला नीट समजेल असे सांगा. देवा, अधियज्ञ तो काय व तो या देहात कोण आहे हे अनुमानानेही नीट असे काहीच लक्षात येत नाही. हे शारंगपाणी, ज्यांनी आपले अंतकरण स्वाधीन करून घेतले आहे त्यांच्याकडून अंतकाली तू कसा जाणला जातोस हे मला चांगल्या रीतीने ऐकव. ज्ञानदेव म्हणतात, पहा की चिंतामणीच्या मंदिरात एकदा दैववान मनुष्य जर निजला असेल तर तो जरी झोपेत बरळला तर त्याच्या बरळण्यातील शब्दही व्यर्थ जात नाही. म्हणजे अर्जुनातून तुमचं आपलं रूप केलं. आपलं तर आपण फार मोठे म्हणजे आपले ना कौतुक करण्याजोगं आहे. आपली उंची, देव लोक तुम्हाला सॅल्यूट मारतात एवढी तुमची उंची. चंद्राधिक देव तुमच्या मागे पळतील एवढी उंची. तसं इथं झालेलं आहे. चिंतामणीच्या घरामध्ये एखादा निजला तर ते भरळला तरी गोष्ट उपयोगात येईल त्याची. आणि ज्याला चिंतामणीच्या घरात नाही आणि जरी करोडो रुपयाच्या बंगल्यात जरी राहिला तर माऊली म्हणतात ती अनंत वाचाळ बरळती बरळ. म्हणजे रामायणाचे चरित्र सांगत असेल, रामाचं कृष्णाचं चरित्र सांगत असेल, काल्याचं कीर्तन उत्तम करत असतील, पण काल्याचा अनुभव नसेल, आत्म्याचा अनुभव नसेल, सामर्थ्यवान सत्तेशी जर त्यांनी संबंध साधला नसेल तर तो बरळणे आहे त्याचं. आणि तुकोबाराय महाराज म्हणतात, आमचं कशाशी संबंध नाही पण आमचं एका देवाशी संबंध जोडले असल्यामुळं बोललो जाता बरळ करीशी ते नीट. आपण बरळलं तर नीट होणार आहे आपलं. आणि ते चांगलं बोलले तरी त्यांचं बरळ म्हणजे आपण कीर्तनाला उभं राहिलो आणि आपण बरळलं तरी त्याच्यातून अभिप्राय नीट. आणि त्यांनी चांगलं कीर्तन केलं तरी केवढं बघा, केवढं फरक आहे. म्हणजे अनुभवावीन केलेली बडबडती, अनुभवावीन बडबडती. आणि अनुभव असेल तर बडबड सुद्धा तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणून येते वेद. तुमच्या मुखातून येणारी वाणी वेदवाणी आहे. भगवंत बोलताय तुमच्या मुखातून. हे सामर्थ्य आहे तुमचं. दैववान मनुष्य जर निजला असेल तर तो जरी झोपेत बरळला तरी त्याच्या बरळण्यातील शब्दही व्यर्थ जात नाही. त्याप्रमाणे मला हे सांगा असे अर्जुन म्हणाल्याबरोबर देव म्हणाले, अरे तू जे काही पुसलेस ते नीट ऐक. किरीटी हे जणू कामधेनूचे वासरू असून त्याच्यावर कल्पतरूचा मांडव आहे. म्हणून त्याच्या मनातील सर्व मनोरथ हे तू सिद्धीस जावेत अशी इच्छा केली तर यात नवल ते काय? काहीच नाही. 2 उपमा दिलं इथे. एक कल्पतरूचं मांडवाखाली बसलाय, दुसरं उदाहरण दिलं कामधेनूचं वासरू आहे. आणि त्याच्या अगोदर काय उदाहरण दिलं? चिंतामणीच्या गावात राहतो घरामध्ये. म्हणजे एवढे जर सगळं आहे तर त्याचं मनोरथ पूर्ण होणार नाही का? एका जनार्दनी संत आणि पूर्ण करती. हे सगळ्या संतांना उपमा आहेत आणि संतांनी देव वेगळे. कधी देवाची जरी उपमा असली तरी ती संताचीच आहे आणि संताची उपमा असली तरी, कारण देवतेची संत, संततेची देव, निमित्त त्या प्रतिमा, नाही तर दोन्ही सारखेच. ज्या व्यक्तीला धरून जेव्हा म्हणतात बाबा म्हणतात बाबा तुम्ही तर सोन्याहून पिवळे, हे सामर्थ्य आपल्याला सांगतात. इच्छा केली तर त्यात नवल काहीच नाही. श्रीकृष्ण ज्याला रागावून मारतात तो देखील ब्रह्म साक्षात्कारात पावतो. मग ज्याला कृपादृष्टीने उपदेश करतील तो काय ब्रह्म साक्षात्कार प्राप्त, त्याला काय ब्रह्म साक्षात्कार प्राप्त होणार नाही.
ज्याला मारलं कोपून त्याला जर ब्रह्म साक्षात्कार आहे तर जवळ घेतलं तर त्याला येणार नाही. पण ज्या वेळेस आपण कृष्णरूप आहो असा आपला निश्चय होतो त्यावेळी आपल्या अंतकरणे कृष्णरूप बनते. काय मक्खी बघा आता दिली, याच्यातली मक्खी दिली कोणाला जवळ घेऊन, तर ज्या वेळेला आपण कृष्णरूप आहोत असा आपला अनुभव येईल त्यावेळेला पहा. ज्या वेळेस आपण कृष्णरूप आहोत असा आपला निश्चय होतो. कसं काय होणार आपण कृष्णरूप हे आपल्यालाच कळेल, कारण आपल्याला बाबांनी सांगितलं तोच कृष्ण तू आहेस, तू एकटा नाही तर प्रबोधाचा अभंग. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. आता आई म्हणून सेवा करील का देव म्हणून सेवा करील? आईची करतो सेवा, देवाची करतो. आणि उसनवारी फेडायची या देवानी बी तुझी केली ना, बारीक होतं तेव्हा, आता तू त्याची कर. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बंधू बहीण चुलता कृष्ण माझा, याला खरा बोध म्हणतात. हा बोध झाला पाहिजे, याला उजाडलं म्हणतात. आणि आपण कृष्णरूप आहे असा निश्चय होतो त्यावेळी आपले अंतकरणही कृष्णरूप बनते. मग आपल्या संकल्परूप अंगणात आपल्या मनात जे जे संकल्प येतील ते पूर्ण करण्याकरता अष्टमहासिद्धी राबतील. तुम्ही संकल्प करायचो मनात, फक्त प्रगट पण नाही बोलून दाखवायचा मला असं करायचंय, हा सुद्धा संकल्प नाही. कारण त्यांनी सांगितलं मनात संकल्प केलेले पूर्ण होतील, तोंडाने बोललेले नाहीत. लोक म्हणतात तोंडाने संकल्प बोला आणि तुम्ही डिक्लेअर करा म्हणजे आम्ही तुमचा पिछा पुरवायला आहेच मोकळा. फोन करणार काय काय बाबा तुम्ही म्हणले होते पंढरपूरला 2000 रुपये देतो, गेल्या वर्षी संकल्प केला, अजून या वर्षीपर्यंत पैसे आले नाही. असं नाही, अरे मनाचे संकल्प पावविल सिद्धी. पण कधी? ही बाबाची पण आणि आपली पण. बाबाची जर राहिली बुद्धी पायापाशी कोणाच्या? मंडळीच्या. बाबाची बुद्धी मंडळीच्या पायाजवळ, देवाची बुद्धी देवाच्या मंडळीच्या पायावर. मग शिष्याची कुठं राहणार आहे? मंडळी म्हणजे कोण? प्रकृती. तिचं ऐकतो, माझं नाही ऐकत त्या प्रकृती. मग मात्र मनाचे जे संकल्प येतील ते अष्टमहासिद्धी राबतील, तिथे येऊन राबतील. त्यांना काळजी पडल करायला पाहिजे. पहा इथून जर आता आपल्या इथून जर येणार आहे दिल्लीवरून कोण पंतप्रधान, आणि जर असा रूट ठरला भटवाडी मार्गे जाणारी, अगोदर 2 दिवस आमच्या साहेब लोकांच्या ड्युट्या लागणार. एक सुद्धा गाडी पार्किंगला नाही पाहिजे. भटवाडी असेलपा घाटकोपर्डी शेंड रोडला एक बी पार्किंगला नाही पाहिजे. आदल्या रात्रीपासून असली तर त्याच्यावर टोचनची गाडी बी फिरत राहणार, लगेच उचलून घेऊन जाणार. मग ती पोलिसांची असून नाही तर अजून काय, त्याच्यावर जरी स्टॅम्प मारलेला असला पोलीस तरी उचलून घेऊन जाणार. कोण? पोलिसच. पहा बरं. मग मात्र अष्टमहासिद्धी राबतील, त्यांची जबाबदारी येते. कारण आपल्याकडे आलेले भक्त त्यांची सगळी कामं व्यवस्थित झाली पाहिजे. थोडंसं बारीक करायचं. परंतु आज अशा प्रकारचे जे निस्सीम प्रेम ते एका अर्जुनाच्याच ठिकाणी आहे, म्हणून त्यांच्या इच्छा नेहमी सफल होतात. म्हणूनच अर्जुन ही आता आपल्या मनातील गोष्ट विचारील असे जाणून अगोदरच श्रीकृष्णाने आयतेच उत्तराचे ताट वाढून घेतले. कारण स्तनपान करून दूर खेळत असलेल्या मुलाची भूक त्याच्या लयच छोटा झाला वाटतं, मातेला लागत असते. आज म्हणजे कळत असते, एरवी मला दूध पाज असे त्यांनी सांगितल्यावर मग ती का त्याला पाजायला येते? पावर हे असं घडलेलं किती लोकांनी सांगितलं आपल्या मात. भावाला कळतं याला आज याची गरज आहे, आईला कळतं आज मुलाला भूक लागलेली. तसं भावाला कळलं त्या दिवशी का आज इकडं जायला गरजेचे. बोलून काय नाही, बोलून या मग मग आले होते ना, आम्हाला समाधान वाटलं. न पाचारिता येतील ते त्यावेळेला आनंद. मुलाला भूक लागली हे आईला कळतं, मुलाला नाही कळत, त्याला सांगता येत नाही ना. त्याप्रमाणे देवानीच जाणून घेतले याला काय पाहिजे, लगेच वाढायला ताट भरून ठेवलेले. म्हणून तसेच कृपाळू अशा सद्गुरूच्या ठिकाणी आपल्या शिष्यासंबंधी असले प्रेम असणे म्हणजे काहीच नवल नाही. पहा उदाहरणच आहे पुढे, डायरेक्ट उदाहरण आहे. देवाबद्दल नाही तर डायरेक्ट सांगले आपल्या शिष्याच्या संबंधाने असं प्रेम आपल्याविषयी पाहिजे. बघा जुने महात्मे सगळे आपले सांगतात, बाबांना बोलावं नव्हतं लागत, बाबा ऑटोमॅटिक येत होते, बरोबर येत होते. नाही तर आताचं महाभारत पाठी अर्जुनाला त्यांना प्रश्न पडला, आता काय करायचं? दादाला म्हणतो धर्माला विचारतो काय करायचं, भीमाला विचारतो काय करायचं, आणि तेवढ्यात लगेच देवाचा रथ आला वाजवतो. आज का लगेच भीम म्हणतो, भीम का म्हणतो? जर थोडा अर्धंड आहे तो म्हणतो दादा याला कसं काय कळतं आपण अडचणी दे म्हणून. आता त्याला नाही कळणार तर कळणार कोणला? न सांगता तुम्हाकडे येते अंतर विश्वी विश्वंभर
परिहार सुन लगे. आणि आपल्याला कीर्तनाला उभं राहिलं काय करावा लागतो? परिहार द्यावा लागतो. आणि त्यांना परिहार पण द्यावा लागत नाही, लगेच सुरुवात चालू झाली त्यांची. म्हणून तसेच सद्गुरूच्या ठिकाणी आपल्या शिष्यासंबंधी प्रेम. बाबांना न सांगत ते बरोबर वेळेत येत होते, सगळ्या गोष्टी आपल्या होत होत्या. असं आपलं पण होणार. त्यांचं होतं असं त्यात नवल नाही, आपलं पण होणार. पण आपलं एक गोष्ट आहे, अनन्य भावाने अर्जुन जसा देवाला अनन्य सांगितलेल्या गोष्टी पाळलो आणि देव म्हणतात नाही पाळलं तू तर करून बघ. जर तुझ्या दृष्टी याला नाही आला अनुभूतीला तर सोडून दे, माझ्यावर रागव. पण जर केलं नाही तर मी मात्र तुझ्यावर रागवणार. पण हे असो, अगोदरच देव जे काही बोलले ते ऐका. मग सर्वेश्वर श्रीकृष्ण म्हणाले, जे या सर्व फुटक्या आकारात आकार मात्र ओतप्रोत भरलेले असून कोणत्याही वेळी गळत नाही, नाश पावत नाही. बरं, त्याचा सूक्ष्मपणा पाहावा तर शून्यच आहे असे वाटेल, परंतु तसे नव्हे, कारण स्वभावाने ते निर्विशेष सामान्य सत आहे. इतके सूक्ष्म आहे. ह्या फाटक्या भांड्यामध्ये ते भरलेले आहे. दुधाची बाटलं गळका असेल तर नाही पाहिजे, रॉकेलचं भांडं गळका असेल, पण हे गळका असून त्याच्यातून ते गळत नाही. याला जाधव साहेबांनी एकदा दृष्टांत दिला. पाण्याची बाटली घ्या आणि पूर्ण भरा आणि ती उलटी करा, झाकण न लावता, काय होणार? सगळं पाणी गळून जाणार. आता एखाद्या माणसाला एवढा तांब्याभर पाणी पाजल्यानंतर त्याला उलटा करा, बद 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 तोंडातून लगेच पाणी बाहेर पडल का नाही पडणार? त्याच्याकडे अशी एक लॉक सिस्टीम केली आहे, पाणी गेलं का लॉक, काम झालं का? आता उलटा केला तरी, पण तो मेलेला माणूस आहे, त्याला तुम्ही पाणी पाजा, त्याला उलटं बी नका करू. त्याचं तोंड फक्त सरपणावर असं असू द्या. का तो आधी घेतो का बाहेर सोडते पाणी? मग बाहेर सोडते तरी हे पाजायचं काम चालले याचं. आणि म्हातारा ज्यावेळेला म्हणत होतं पाणी देतो आम्हाला, मी कामावर चाललोय. आता कशाला पाणी पाजायचं जातं? आता गप गाठ तिकडं कोपऱ्यामध्ये. नाही तर म्हातारा येऊन बसल मोकंडी, म्हातारा भूत होऊन सोडणार नाही तुम्हाला. मग सांगा, असं सूक्ष्म तत्व आहे फाटक्या शरीरात असून ते गळत नाही. पण आहे अजून त्यांनी एक दृष्टांत सांगितलं होता. हे सगळं मी ऐकलेलं सांगतोय बरं का. माझं परम भाग्य मी समजतो, आपल्याला थोडा मोठ्यांच्या पायाजवळ बसायला भेटलं. कधी कधी बसताना थोडासा एकमेकामध्ये क्लेश असल्यामुळं मला त्रास झाला, पण ते नंतर निग्लेक्ट होऊन जातं. चांगल्या गोष्टी करत राहायच्या आपण, नंतर क्लिअर होऊन जातं. परत ते दोघं एकत्र आलं का, आपण तिसरं मध्ये घुसलं का, मग ते दोघं म्हणतात या बस, कारण त्यांचं भांडण फिटलेलं आपण पाहिलेलं. म्हणलं आपल्याला कशाला ते म्हणतील. त्यांचं संगनमत झालंय म्हणलं आता काय. आणि जोपर्यंत शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरेंची वर गाठ नाही होत तोपर्यंत इकडे मारामारी करून मारायचं इकडच्यांनी. ते चहा पाणी पिताना पाहिलं म्हणतील ये ना ये बस चहा पी. अरे ते सोडून द्यायचं असतं, तेवढ्या पुरतं इलेक्शन पुरतं वारं असतं. ते इथं बी असं सप्ताह असला का वैष्णव असलं का तेवढ्या पुरतं वारं असतं, नंतर सोडून द्यायचं. परत कशाला गाठी बिटी होतात आपले. पहा, त्याप्रमाणे इतकं सूक्ष्म आहे. अजून एक दृष्टांत सांगितला होता त्यांनी. इथे आता एवढे मारामाऱ्या वगैरे टीव्हीचे सगळे 100 चॅनेल आहेत इथं चालू आहेत. हे वायू लहरीमध्ये सगळे याच्यामध्ये आकाशामध्ये याच्यामध्ये. पण इथं असं कोणच नाही बसला, गोळीबार चालल्या धारधार आणि आपल्याला लागल्या धारधार पडलोय खाली आपण. नाही, ते इतकं सूक्ष्म आहे, याच्यात असून आपल्याला टच करत नाही. पण ज्याला टच करायचं त्याला टच करणार, ज्याला मारायचं त्याला. असं सूक्ष्म आहे ते, ओतप्रोत भरलेले आहे. शून्य आहे असे म्हणावं तर शून्य नाही, त्याच्या सत्तेने सगळं चाललेले. परंतु तसे नव्हे, कारण स्वभावाने ते निर्विशेष सामान्य सत आहे. ते किती सूक्ष्म आहे म्हणाल तर सूक्ष्म अतिसूक्ष्म आकाशाच्या पदरातून गाळून घेतले आहे. आणि हेच पद तुकोबरायांनी सांगितलं, तो मी आहे अनुरेणुनी तुकडा तुका आकाश आहे एवढा. आकाश एवढा मी मोठा आहे आणि सूक्ष्म म्हणा अनुरेणूपेक्षा सुद्धा छोटा आहे. अशा प्रकारचे जे अतिसूक्ष्म आहे तरी पण ते प्रपंचरूपी ज्ञानाच्या वस्त्राच्या गाळणीतून हलवले असता गळत नाही. ते परब्रह्म होय. देव कशाला म्हणतात, ईश्वर कशाला म्हणतात ते इथं सांगितलं. आणि आकार म्हणजे शरीर. ज्याला कीर्तन करायचं लक्षात ठेवायचं, कीर्तनाला जायच्या अगोदर पुरुष असेल तर फेटा बांधला असलं तर, ताई असेल तर जायच्या अगोदर पाणी पिऊन जायचं घोटभर, कारण घसा कोरडा पडत नाही. आणि जरी तिथे गेल्यावर घसा कोरडा पडला तर मागवायची बाटली घेऊन या म्हणायचं, कारण तुमचा आवाज तसा क्लिअर नाही होत, त्याच्यासाठी गुळ आहे. तो माणसाच्या याला काय होतं, लाळेला